सप्रेम जय महाराष्ट्र. मी दादासाहेब लोखंडे, भारतीय दलित महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख. माझ्याबरोबर आहेत तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय तानाजी भोळे पाटील. मी मसवडवरून येत असताना या ठिकाणी काही कारणास्तव थांबलो. मला या ठिकाणी 2 आजी दिसल्या आणि अतिशय निर्जन स्थळ आहे. निर्जन जंगल, जसं जंगल असतं त्या ठिकाणी 30 ते 40 वर्षांपासून पाटबंधारे विभागाच्या जागेत राहणाऱ्या वृद्ध भूमिहीन कुटुंबांचे गावठाण जागेत तात्काळ पुनर्वसन करा, अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा. दादासाहेब लोखंडे. माळशिरस मसवड मुख्य रस्त्यालगत कुलकर्णी वस्तीच्या पश्चिम बाजूस पाटबंधारे विभागाच्या जागेत गेली 30 ते 40 वर्षे झोपडी व पत्र्याच्या शेडमध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वास्तव्यास असलेल्या रेखा तुकाराम बोडरे व अनुसया भीमराव चव्हाण या वयोवृद्ध भूमिहीन कुटुंबांचे तात्काळ गावठाण जागेत पुनर्वसन करून त्यांना कायमस्वरूपी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच त्या जागेची आवश्यक नोंद करून शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ तातडीने देण्यात यावा, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी तहसीलदार, माळशिरस तसेच संबंधित प्रशासनाकडे केली आहे. दादासाहेब लोखंडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, संबंधित कुटुंबे अनेक दशकांपासून पाटबंधारे विभागाच्या जागेत अत्यंत धोकादायक परिस्थितीत राहत आहेत. त्या जागेवर त्यांना कायमस्वरूपी हक्क देता येत नसल्याने शासनाने मानवतेच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेत गावठाणची जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावे. गरीब, भूमिहीन आणि वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित निवारा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या वृद्ध कुटुंबांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा दादासाहेब लोखंडे यांनी दिला. यावेळी त्यांनी प्रशासनाला खडसावत सांगितले की, गरिबांच्या प्रश्नांवर फक्त फायली फिरवून चालणार नाही. वर्षानुवर्षे एका जागी राहणाऱ्या या वृद्ध कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे. तात्काळ पुनर्वसन करून घरकुलाचा लाभ द्यावा, अन्यथा शिवसेना जनतेला सोबत घेऊन तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल. गरिबांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. दादासाहेब लोखंडे यांनी घेतलेल्या ठाम आणि आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनातही खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणांनी तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यावेळी शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख तानाजीराव भोळे भोसले, दिगंबर साठे पाटील, शिवदत्त भोळे भोसले पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस प्रहरीचे मुख्य संपादक प्रदीप उर्फ बाबा ननवरे. काय वानगड आहे ते सांगा आम्हाला. कवापासून राहते तू इथं? हा. मग आता बरेच दिवस झाला, आमचं लग्न व्हायच्या आधी मी बरेच दिवस राहिले. दादा गेलं मरून, तेव्हा मेल्यापासून इथं भावानं आणली की इथंच आहे. आता वय काय तुझं? आता मला काय देण्यात राहायचं अरे बावड्या, सांगितलं असतं. या एवढ्या मोठ्या जंगलात एकटी राहते तू, एवढं घर. हा, तिथं लाईट नाही, पाणी नाही. तुमच्या सारख्याने करायचं, आमच्या सारख्याने काय तिथं करायचं? पण ही जागा इरिगेशनची आहे, ही सरकारी जागा, ही कशी नावावर होईल? अहो तर आम्ही म्हणत तर आमच्या नावावर करा, पण आम्हाला असं तरी द्या की तुम्ही. पर्याय जागा द्यायची का? हा, पर्याय जागा दिल्यावर राहचाल का? पर्याय जागा कुठं कुठे इथं आसपास? मग द्या की. बरं व्हायचं काय? बरं तुम्ही दिले, तुम्ही गोरगरिबाचं दान पिच्छा केलं तर आमच्या सारख्याला उलाशी. रेशन कार्ड कुठलं आहे? आमचं रेशन कार्ड काही घर जळून गेलं, समजा काही काढी राहिली नाही. आता लोकांनी सोमनाथानंच घर बांधून दिलंय मला. होय. सोमनाथ कोण? वाघमाडे. त्यांनी बांधून दिलंय? हा, त्यांनी बांधून दिलं बहीण भावंडा. वकील साहेबांनी? वकील आहेत ते? वकीलच आहे की. होय. त्यांनीच बांधून दिलं बहीण भावंडाने. काय संसारची काडी बघायला माझं पैसा नव्हता, अडका नव्हता. आता सध्याला आणायला पाण्याला मी महाग झाली बावड्या. मतदान कुठलं आहे? मतदान बोलते मतदान हा? इथलंच आहे, पण मतदान इथलंच आहे. हा. परकीकडे कुठं आम्ही दिलं बी नाही, गेलो बी नाही. होय. इथंच देतो आम्ही मत. साधारण अंदाजे किती वर्ष राहते तू इथं? मी बरंच वर्ष राहिली या. होय. बालपर्यापासून लगीन होस तर इथंच आम्ही. तिथं खाली अन्ना का काय का 30-40 वर्ष राहिली म्हणायचं. 30 वर्ष आहे का नाही? हा. तुम्ही ताई कुठं राहता? इथं असल्यात? होय.
काय गुरं ढोरं काय का शेर टाईप? शेरडं 2-4 आहे ती एक आहे आणि म्हशी आहे. तुमचं मालक काय करतात? ते आपलंच असतं ते ट्रॅक्टर. ट्रॅक्टरवर सोडून दिलेलं लाईट आहे का ह्यात? नाही पाणी नाही. मग पाणी पाण्याची कुठून? सोय नाही, कशाची सोय नाही. आवाज 30 वर्ष झालं राहता इथं? होय. आम्हाला अहो इथं कसं आहे आता, झाडं आहे ते एवढ्या मोठ्या कातड्या आहेत त्या, तुमच्या जीव त्याला धोका, इचू काटा साप काय पण निघतंय ना? निघतंय की नाही, मला काय नाही, धोका नाही, काय नाही. धोका नाही. आता कशाचं म्हणायचं आहे आता? काय? नाही. आणि त्या दिलंय तसं ऐका, जावं लागतंय. आता इथं कॉर्नर आहे, इकडून जर समजा रात्रीचं वाहन आलं, तुमची घरं दिसत नाहीत नाही, नाही, काय? नाही. समजा एखादा ऍक्सिडेंट झाला काय झालं, लाईट नाही इथं, कुठली सोय नाही. काय हं? नाही, काय नाही. सोयच नाही. पाण्याची सोय नाही तर हे काय करायचं? मग तुमचं काय म्हणणं आहे आता? वरून येत असताना या ठिकाणी काही कारणास्तव थांबलो. मला या ठिकाणी 2 आजी दिसल्या आणि अतिशय निर्जन स्थळ आहे, निर्जन जंगल. जसं जंगल असतं त्या ठिकाणी इचू काटा, लांडगा, वाघ असे कुठलेही प्राणी येऊ शकतात आणि ह्यांच्या जीविताचा घात करू शकतात. आई तुला कोण आहे का नाही पाठीशी? हे काय तर? कोण आहे? हे भाव आहे ती. की भावाला भावाचं घर असेल, तुला तुझं घर कुठं आहे? ही काय आहे? ही घर इरिगेशनच्या जागेत आहे. इरिगेशनला सोय करावं आमची गोरगरिबाची. भावड्या. गेली 30 वर्ष झालेली आहे, अतिशय वयोवृद्ध आहे, 40 वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत. तुम्ही का तिथं किती वर्ष झालं राहताय? इथं 25-30 वर्ष. तुमचं नाव काय आहे? बोडरे. बर बर, संपूर्ण. तुकाराम. बाबा काय नाव आपलं? तुम्ही कुठं राहिलाय? तिथं अशा अवस्थेत? हं? तिथं हांडळायचं तिथं. माझं या ठिकाणी महसूल प्रशासनाला तसेच इरिगेशन खात्याला माझी विनंती आहे. गेली 30 ते 40 वर्ष राहत असलेला हा उपेक्षित समाज आहे. ही रामोशी समाजाची आहे, ही वडार समाजाची आहे. जातीशी आपल्याला काही देणं घेणं नाही, परंतु माणूस आहे आणि माणसालाच राहण्यासाठी या पृथ्वीवर जर जागा मिळत नसेल तर ही भारत देश अजूनही सर्वसामान्यांसाठी अजूनही स्वतंत्र झालेला नाही असं मला म्हणायचं आहे. माझी एक विनंती आहे, या ठिकाणी असलेले तहसीलदार असतील, या ठिकाणी असतील इरिगेशन खात्याचे अधिकारी असतील, या ठिकाणी तात्काळ यावं, या जागेचे स्थळ पाणी पंचनामा करावा आणि पंचनामा करून ह्यांना पर्यायी जागा जवळ, ज्या ठिकाणी कॉलनी एरिया आहे, ज्या ठिकाणी गायरान क्षेत्र आहे, त्या ठिकाणी त्यांना ते वास्तव्य त्यांचं निर्माण करावं. संबंधित नगर परिषदेने त्यांना जागा देण्यात यावी आणि त्या जागेमध्ये छोटंसं घरकुल त्यांना देऊन त्यांचे त्या ठिकाणी पुनर्विकास त्या ठिकाणी करावा आणि यांना या झोपडीच्या ठिकाणी पर्यायी जागा द्यावी आणि यांचं पुनर्वसन करावं. जर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतोय, जर आपल्याला जर या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करून फरक जर नाही पडला तर मी तहसील कार्यालयासमोर आम्ही सगळी ही वयोवृद्ध असताना सुद्धा बेमुदत उपोषण करतील आणि न्यायाच्या लढाईसाठी, यांच्या हक्काच्या लढाईसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरून यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.